नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. तर आजच्या उपक्रमाचा विषय आहे, मागील आठवड्यामध्ये जी काय दसऱ्याची सुट्टी होती, जे सीमोल्लंघन जे होतं, सीमोल्लंघन आमच्या पूर्वजांनी ज्या वेळेला दसरा संपतोय, विजयादशमी संपते आणि दसऱ्याची सुरुवात होते, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने परराज्यात जाऊन पराक्रम गाजवून सीमेचं उल्लंघन करून हिंदवी स्वराज्यासाठी आणि तिथल्या रयतेसाठी केलं गेलेलं सीमोल्लंघन होतं ते. आणि तशाच पद्धतीचं सीमोल्लंघन पूर्वी लढाई करून सीमेचं उल्लंघन होत होतं. तर या वर्षी आमच्या वाचनालयाच्या समूहानं, आमच्या वाचकाने, आमच्या सभासदाने ठरवलं की बाबा, इतिहासामध्ये सगळ्यात महत्वाची जी घटना घडली ते प्रतापगडचं युद्ध. ज्या भल्या मोठ्या अफजल खानाला, भल्या मोठ्या त्या नरसिंहाला छत्रपती शिवाजी महाराजांनी 4 इंचाच्या वाघनखाचा आधार घेऊन तो अफजल खान फाडला, तो हिरण्यकश्यपू फाडला. ही इतिहासामध्ये घडलेल्या कथा वाचतो आपण, पण त्या पाठीमागचं केलं गेलेलं नियोजन काय होतं असणार, तिथली भौगोलिक परिस्थिती काय होती असणार, जे पण जावळीचा उल्लेख आपण वाचतो इतिहासामध्ये. हिडिंबा राक्षसीच्या डोक्यामध्ये एखाद्या वेळा सापडेल, पण तिथं जर हरवलेला हत्ती जर हरवला तर तो सापडणार नाही, एवढी भयानक वर्णन त्या जावळीचं होतं. ती जावळी कशी आहे, तर त्या अगोदर एक घटना घडली होती. जावळी हातात यायच्या अगोदर चंद्रराव मोऱ्यांच्याकडनं जे काय जावळी हातात घेण्याचा जो प्रसंग होता, आणि त्यानंतर रायरी, जो नंतर रायगड होऊन हिंदवी स्वराज्याची राजधानी झाला, तो गड, तो परिसर, त्या परिसराचा अभ्यास आणि महाराजांना जावळी का महत्वाची वाटली होती त्यावेळेला, ती बघायची इच्छा, तिथला भौगोलिक परिसर तपासण्याची उत्सुकता आमच्या सभासदांना झाली होती. मग आमचे केतन चौगुले यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भिडे गुरुजींच्याकडून जे काय मोहीम जे असते, त्या मोहिमेमध्ये त्यांनी तो प्रवास, ती मोहीम केली होती. जो रडतुंडीचा घाट जो आहे, तो इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. त्या रडतुंडीच्या घाटातून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं सैन्य उतरवलं होतं आणि अजेय मोऱ्यांचा पराभव केला होता. त्याच वाटेनं, त्याच रस्त्यानं आम्हाला जायचं केतन यांनी सुचवलं होतं. आणि आम्हाला एक उत्सुकता लागून गेली होती की बाबा, जिथं रडतुंडीचा घाट म्हणजे उतरते वेळी तोंड रडवी होतात, असं इतिहासामध्ये दखल घेतलेला तो परिसर. आणि त्या परिसरातून आमचे छोटे छोटे मावळे, नवखे सगळे, 10 वर्षाच्या सूर्यांशू पासून 51-52 वर्षाच्या संभाजीदादा कनबरकर पर्यंत आमचा जो समूह होता, लहानपासून थोरांपर्यंत, त्या सगळ्यांना त्या घाट माथ्यावरून उतरवायचं. बारीक बारीक पाऊस होता, जळू ज्यांना आपण लिचीस म्हणतो, त्या लिचीस प्रत्येकाला 1, 2, 3 ठिकाणी अशा चावून, म्हणजे रक्त पिऊन त्या लिचीस सोडलेल्या होत्या. त्या तशा भयानक परिसरातून, त्या वाटेतून, त्या डोंगर वाटेतून आम्हाला जायचा, तिथील त्या परिसराचा अभ्यास करायचा मोह आवरता आला नाही. म्हणून या वर्षीच सीमोल्लंघन आमच्या वाचनालयाच्या सभासदाकडून आम्ही त्या परिसरामध्ये जायचं ठरवलं. आणि आमचे जे कोण सभासद आहेत, ते वाचक आहेत, जे नवीन पहिल्यांदाच त्या गड किल्ल्यांच्यावरती न जाता पहिल्यांदाच जावळीमध्ये उतरले, तर त्यांचाच अनुभव आज आम्ही ऑनलाईन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमच्या सभासदांच्या समोर, वाचकांच्या समोर, आणि जे कोण आम्हाला लाईव्ह बघतात, आमच्या वाचनालयावरती प्रेम करतात, त्यांच्यासाठी बाबा हा आमचा अनुभव कसा काय झाला. इतिहासामध्ये त्या 2 घटना प्रसिद्ध आहेत. जावळीच चंद्रराव मोऱ्यांच्याकडून घेतलेली जावळी, आणि त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये त्या राक्षसाला फाडलेला पराक्रम. या 2 गोष्टी महत्वाच्या घटना तिथं घडल्यात. आणि इथं सर्वजण आम्ही तिथं गेलेले सगळेजण सभासद बसलोय. ज्याच्या सुपीक डोक्यातून जी कल्पना आली की त्या रडतुंडीच्या घाटातून तुम्हाला उतरवतो, चला दाखवतो म्हणणारे आमचे मावळे केतन चौगुले, तसेच सुशांतनं तर बोलून दाखवलं, दादा जर तुम्ही नसता तर मी काय या ठिकाणी येऊन लावलो नसतो म्हणणारे सुशील धामणेकर आहेत. त्याच्यानंतर शिवराज, ज्याच्या नावातच शिव आहे, असा शिवराज पहिल्यांदाच त्या घनदाट अरण्यामध्ये घुसला. आणि इथं जर साधं जनावर जरी आलं तर आपण इथून जिवंत जाऊ की नाही,
असं त्याची प्रतिक्रिया होती. असे शिवराज आणि बरेच दोघं तिघे यायचे. त्याच्यानंतर आमच्या व्यवस्थित खाण्यापिण्याची जेवणाची व्यवस्था करणारे आमचे आचार्य पुंडलिक आणि आम्हाला समजून घेऊन पुढे जाणारे अनुभवी, समाधानी आणि गांभीर्याचे म्हणजे परिस्थितीचं गांभीर्याचं ओळखून आमचे बजूदादा तिथं गेल्यानंतर महाबळेश्वरला जी काय वस्ती केली, त्या महाबळेश्वरला ते पाऊस पडला आणि जे काय तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं, तिथं जाता की नाही बघा, चिखल आहे, वळू, हे लिचीस आहेत, हे ऐकल्यानंतर आमची सगळ्यांची काळजी घेऊन जाऊया नको असं बजूदादांनी ठरवलं होतं. आणि ह्या सगळ्या परिस्थिती, जे काय आलेला अनुभव, शहारे येण्यासारखा जो अनुभव, ते 2 दिवस जावळीमध्ये गेलेलं आमचं ते वेळ, ते या सगळ्याच्या तोंडातून ऐकूया. आम्ही सगळ्यात अगोदर बजूदाराच विचारतो की ज्यावेळी आम्ही महाबळेश्वरला त्या महादेवाच्या परिसरामध्ये तुम्हाला समजलं की प्रचंड पाऊस असतोय, तिथं चिखल असतोय आणि जाऊ नका म्हणून तिथल्या लोकांनी, म्हणजे तिथल्या वस्ती असलेल्या लोकांनी सांगितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आणि तुमच्या डोकीमध्ये पहिल्यांदा काय आलं? महाराजांचा गनिमी कावा आणि महाराजांची जी दूरदृष्टी होती कोणत्याही मोहिमेत, जे भौगोलिक परिस्थिती किंवा वातावरण, ह्या गोष्टींचा आपण अभ्यास थोडा करायलाच हवा. तो अभ्यास जर नसेल आणि आपण कोणतंही धाडस करून गेलो, कारण लहान मुलं होती, आमच्यापेक्षा लहान मुलांचा आपण मुलांची काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी मी थोडा तो निर्णय थोडा स्थगित करावा असं मला वाटत होतं सुरुवातीला. कारण ती सर्व परिस्थिती पाहता तेथील जे जळू होते, त्यानंतर तो पावसाचं वातावरण होतं, त्यानंतर चिखल होता मुख्य म्हणजे, आणि त्या चिखलातून आपण जायचं ठरवलेलं होतं आणि त्या जळूंची फार हे होती. दुसरं तसं काय दुसऱ्या गोष्टींचा तशी भीती नव्हती, पण पाऊस हा वळवाचा पाऊस येत होता आणि त्याच्यात काहीतरी कुणाला तरी जरा काहीतरी झालं, कारण खंदाड आम्ही अरण्यात जाणार होतो, प्राण्यांची भीती होती, त्यामुळे थोडस मी वेगळा तुम्हाला वाटलं की बाबा यांना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किमान 9:30-10 पर्यंत आम्हाला 15-20 फुटावर दिसत नव्हतं, एवढं प्रचंड धुकं त्या परिसरामध्ये होतं. आणि बजूदानी सांगितल्यानंतर खरोखरच आम्हाला पण ते एक पाऊल पाठीमागं घ्यावं का काय असं वाटत होतं. पण केतन दादांचा असं काय निर्णय ठाम होता, तुम्ही आत्ता का घाबरायला, महाराजांनी त्यावेळेला कसं गेले असणार, जायचं. हा जो ठाम निर्णय केतन चौगुल्याने घेतल्यानंतर आम्हाला पण थोडं धाडस आलं आणि जायचा निर्णय पक्का झाला. तुम्हाला काय वाटलं की बाबा त्या परिसरातून घेऊन जाते वेळी काय काय तुम्ही ठरवला होता की बाबा इथं गेल्यानंतर की यांना घेऊन जायचं की नाही, मुलं आहेत सोबत, आणि त्या परिसरात रडतुंडीच्या घाटातून उतरते वेळी तुम्हाला काय जाणवलं आणि काय इथून तुम्ही त्याला पुढे घेऊन गेला? पहिलं म्हणजे की आम्हाला शिवरायांचा वारसा लाभलाय म्हणजे आम्ही सगळे भाग्यवंतच आहोत. आणि त्या शिवरायांच्या विचाराप्रमाणे ज्या वाटेवर आम्ही जायलोय ते खरं म्हणजे पूर्ण देशाने गेलं तर पूर्ण आपला देश म्हणजे जगविख्यात होईल यात काही शंका नाही. तरी जे आम्ही म्हणजे प्रतापगडच्या मोहिमेची जी रूपरेखा आखली त्याच्या पाठीमी खरंच मी शिवरायांच्या बुद्धिमत्तेचा आणि नियोजनाचा वापर केलाय. ते काय उगाच म्हणजे गरम डोक्याने एवढ्या सगळ्या माणसांना घेऊन तेवढं झाडी झुडपात जाणं एवढं सोपं नव्हतं. ते सगळे आपले जिवलगच होते, तर पूर्ण एवढं सखोल अभ्यास केला होता की कुठं आम्हाला अडचण येईल आणि कुठं आम्हाला म्हणजे आपल्याला मागं फिरावं लागेल. एक वेळ शिवरायांनी मागं फिरलेत, पण मला पूर्ण 100% एक हे होतं की मी ज्या वाटेनं 2 वेळा गेलेलो आहे की 2 वेळा मोहीम केली अशी की पहिला मी प्रतापगडावरनं रायरेश्वरला गेलोय त्याच वाटेवरनं, आणि रायरेश्वरावरनं गेल्याच वर्षी मी त्याच वाटेनं प्रतापगडला पण गेलोय. मग एवढी तर मला हे होतं, विश्वास होता की मी यांना ते भौगोलिक परिस्थिती म्हणजे ती जी मी अनुभवलोय
म्हणजे फक्त दुसऱ्यांना वाटेल की बा हे झाडं झुडपं काय, खरं पूर्ण हे अभ्यासले आमचे म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासाने भारून गेलेले जे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांना ते मनापासून दाखवावं असं वाटत होतं आणि ते माझं पूर्णत्व आलंय असं मला वाटतंय. आणि खरं तर वजुदाने जे भौगोलिक परिस्थिती जे म्हणजे हे झालं होतं त्यांना, ती महाबळेश्वरची भौगोलिक परिस्थिती होती. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पावसाचं ठिकाण आणि थंड हवेचं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. आणि मी त्याचा अभ्यास पण केला होता आणि सगळेजण म्हणत होते 2-3 दिवस आधी पूर्ण भरघोस पाऊस पडत होता. आणि तिथलं महाबळेश्वरचं जी माणसं म्हणजे आहेत त्यांचं अभ्यास करूनच आम्ही गेलो होतो की बा तिथं पाऊस आहे का नाही, काय परिस्थिती आहे, आणि पाऊस पडला तरी पण काय करावं लागेल, एवढं सगळं नियोजन करूनच गेलो होतो. त्याच्या पाठीमाग म्हणजे शिवाजी महाराजांचं हेच म्हणजे कला जे नियोजन गनिमी कला तेच म्हणता येईल. आणि ही ट्रिप म्हणजे एक अभ्यासक्रमाचा दौरा. त्या झाडाझुडपामध्ये गेलं तर एक एक पाऊल खुणा आम्हाला आठवत होते काय. बरोबर. दुसरं जंगलामध्ये प्रत्येक पावलापावलावर आमच्या मावळ्यांनी असं काय एक रात्र काढली होती की जे अफजल खानच्या युद्धाच्या अगोदर एक रात्र अशी म्हणजे कुणाला शंका पण येऊ नये आता असं त्या झाडाझुडपात असं दडून बसले होते की आग पेटायची नाही किंवा थंडीचं म्हणजे काय पण बाळगायचं नाही, असं त्या आपल्या मावळ्यांच्या म्हणजे समोर किंकाळ्या ऐकू येत होत्या. म्हणजे त्यांचं शौर्य, त्यांची गाथा ते खरंच डोळ्यासमोरून जात होतं. आणि त्या भागात जाण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे खरंच आपल्या मराठीचं म्हणजे पुस्तकातला इतिहास वेगळा आणि त्या भौगोलिक परिस्थितीत जे अभ्यास जे केलेला ते मनाला कुठं छिदून जातंय असं मला वाटतंय. आणि त्या अभ्यासक्रमाचा एकच विषय की बाबा की एक कविता आहे की तव शौर्याचा एक अंश दे आणि तव धैर्याचा एक स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, तुझ्या जीवनातील एकच क्षण दे. म्हणजे या शिवाजी महाराज म्हणजे शिवराय आमचे विविधतेने असं त्यांचे पैलू आहेत. अशी विविधता असं कुठल्या पण माणसामध्ये जर त्याचा एक क्षण म्हणजे शिवरायांच्या जीवनातील कर्तृत्वांपैकी एक जर आम्ही विचारवंत म्हणजे ज्या तत्वावर शिवाजी महाराज गेले त्या तत्वापैकी एक जरी त्याच्या क्षणरौद्र हे शौर्य असं मी म्हटलं होतं, त्याच्यातला एक जरी पैलू आम्हाला गावला, तत्व जरी आम्ही पाळली तर आमच्या जीवनामध्ये खरंच आम्ही पुढे जाऊ आणि यश लाभेल. आणि ह्याच पावलावर पूर्ण देशाने जायला पाहिजे असं मला वाटतं. आणि पुढं वासू नाही मीच बोलतो. बोल ना. धन्यवाद केतन. तुमच्यामुळे खरं तर मी पण गडांच्या वरती जात असतो. आवड आहे, आकर्षण आहे आणि आमच्या पूर्वजांचा पराक्रम, आमच्या पूर्वजांनी सांडलेलं रक्त त्या परिसरामध्ये असतोय. एक शिवप्रेमींच्यासाठी आम्हासाठी काशी रामेश्वर असल्यासारखं आहे ते. तिथं तुम्ही आम्हाला घेऊन गेला त्याबद्दल तुमचा सगळ्यात आधी आभार मानतो. सुशील आमचा एकदम म्हणजे काय तो भारावून गेला की पहिल्यांदाच मी तुमच्यासोबत गड किल्ल्यांच्या मध्ये फिरायलोय. आणि हे धाडस जे छत्रपती शिवरायांच्या मावळ्याने आता केतन जसं सांगत होता की एक रात्रभर त्या जंगलामध्ये काढणं, आम्ही जळूना घाबरत होतो की जळू लागल्या तर रक्त पितात, रक्त शोषून घेतात. तर विचार करा, आमच्याकडे टेंट होतं, आमच्याकडे ते जळू लागल्यानंतर पडण्यासाठी मूग किंवा अमृतांजन किंवा अशा पद्धतीची औषधी हे होतं आमच्याकडं, आम्ही काळजी घेतली होती. तर त्यावेळी आमच्या मावळ्याने एक रात्र त्या ह्याच्यामध्ये काढली होती, एक रात्र. आणि दुसऱ्या दिवशी 3-4च्या दरम्यान म्हणजे काय ती तोफ उडली होती प्रतापगडावरती. तोपर्यंत 1.5 दिवस त्या जंगलामध्ये शत्रूच्या सैन्याला सुगावा न लागता दडून बसणं खूप कठीण आहे. आम्ही जाऊन तो परिसर बघितला. तिथं ज्या वेळेला सुशील म्हणा किंवा आमचे शिवराज आमची मुलं गेल्यानंतर खरोखर त्यांना काहीतरी वेगळं वाटलं. सुशील म्हणत होता की माझ्या आई वडिलांनी काहीतरी पुण्य केलंय म्हणून मी तुमच्यासोबत आलो आणि या आमच्या पूर्वजांनी जिथं रक्त सांडलंय, जिथं पराक्रम गाजवलाय त्या ठिकाणी तुम्ही आणला. सुशील, तुझ्या आयुष्यातला हा पहिलाच मोठा अनुभव
होय. तुला काय वाटलं बाबा तिथं गेल्यानंतर? प्रथमतः मी बाल शिवाजी वाचनालयाचं आभार मानतो. तसेच संतोष दादा आणि वासुदा यांनी जे नवीन उपक्रम चालू केलेत त्याचं सुद्धा मी एक हे आहे. असे उपक्रम घडले पाहिजेत, म्हणजे इतिहासाचा अभ्यास सुद्धा समजला पाहिजे. फक्त काम आणि घर न करता इतिहासामध्ये आपण रमलं पाहिजे. आणि प्रथमतः मी केतन दादाचा आभार मानतो की ही जी सहल आहे ती यांनी सक्सेसफुल केलेली आहे. आणि ज्यावेळी जसं महाराजांनी हिंदवी स्वराज निर्माण करण्यासाठी कष्ट घेतलं होतं ना, ते खरोखर तिथं बघायला मिळतंय. आणि जशी निसर्ग अभ्यास सुद्धा पाहायला मिळतोय. सगळ्यात आवडलं काय त्या 2 दिवसाच्या घटनेमध्ये? तुला आवडलं काय तिथं? आवडलं म्हटलं तर नदी आणि जे महाराजांनी शिवकालीन पूल बांधलं होतं ना, ते अजून सुद्धा आहे तसं जसं इकडं आहे. इकडे बस. मला वाटलं की तू जे काय शिवकालीन पूल बघितल्यानंतर जे काय नदी तुला पोहता येत नाही, नाही. तरी पण ते तिथलं पाणी बघितल्यानंतर तू उतरलास त्या पाण्यामध्ये आणि पोहण्याचा आनंद घेतलास. बघा, एक छोटशी गोष्ट सुद्धा तुम्हाला प्रेरणा देऊन जाते. तर सुशील मला त्यावेळेला, आता त्याला सांगते वेळी ते म्हणजे समोर हे होईना, शब्द फुटीनात, शब्द जमिनात त्याला, पण तिथं सांगितलं होतं की माझ्या आयुष्यामध्ये पहिलं पोहणं, थोडं थोडं शिकला होता तो, पण पूर्णपणे पाण्यात उतरला नव्हता तो. तर त्या शिवकालीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर म्हणजे इतिहासाचे साक्षीदार असणारा तो पूल, त्या पुलाच्या सानिध्यात सुशील त्या पाण्यामध्ये उतरला, तिथं पोहला. तिथं एक म्हणजे आम्ही दादांना सांगितलं होतं की इथल्या देशामधल्या सगळ्याच राजकारण्याने, भाजप, काँग्रेस आणि जे काय 12 पक्ष आहेत आमच्या देशामध्ये, त्या देशातील राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना तो पूल दाखवण्यासाठी घेऊन गेलं पाहिजे होतं. होय. की जवळजवळ 300-350 वर्षापूर्वी आमच्या म्हणजे अशिक्षित मावळ्याने म्हणणार मी, शिक्षित म्हणजे कोण, जे शाळा शिकले ते शिक्षित, आणि ज्याने शाळा शिकले नव्हते ते अशिक्षित आमच्या मावळ्याने, आमच्या पूर्वजांनी 300-350 वर्षापूर्वी बांधलेला आज सुद्धा पूल तो भरभक्कम आहे. आत्ताचे पुढारी, आत्ताचे जे कोण असतील ते शिकले असतील, पण हा एक शब्दाचा सुशिक्षित, हे लावून घ्यायला खूप मोठं कष्ट लागतंय. ते तिथलं बघितल्यानंतर, गेल्यानंतर आम्हाला समजतंय की बाबा तो पूल आज सुद्धा म्हणजे घटमुट परिस्थितीमध्ये आहे. त्या परिसरामध्ये सुशील जाऊन आला. शिवराज, तुला काय वाटतं तिथे गेल्यानंतर? तुला त्या 2 दिवसाच्या त्या जावळीच्या सानिध्यामध्ये काय आवडलं? नमस्कार, माझं नाव शिवराज भूमानटाट, राहणार महादेवगल्ली मच्छे. आणि आम्ही सर्वजण वाचनालयाचे कार्यकर्ते आणि सगळेजण आम्ही गेलेलो प्रतापगड आणि जावळी बघण्यासाठी. आणि त्यानंतर जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन आहे ते त्यावेळी त्यांनी जे केलेलं होतं त्या आता सुद्धा स्पष्टपणे तसंच आहे. आणि आम्ही ते शिवकालीन पूल सुद्धा बघितलो आणि तिथं पोहून पण आलो. धन्यवाद. त्यानंतर आमचे पुंडलिक, ज्याने आम्हाला 2-3 दिवस व्यवस्थित खाण्यापिण्याची व्यवस्था केली, म्हणून आम्ही तो प्रवास सुखकर झाला आमचा. आवड असते, ताकद असते, पण शरीरामध्ये ताकद संपली तर आपण काय पण करू शकत नाही. तसं आमच्या पुंडलिकनं आमच्या खायची प्यायची व्यवस्था केली. तुम्हाला तुमच्या त्या 2 दिवसाच्या त्या 2 दिवसाच्या जावळीच्या सानिध्यामध्ये तुम्हाला कुठली घटना आवडली पुंडलिक? आवडली म्हणजे आता एकच की आम्ही मागच्या टाइमला ट्रिप काढलेलो म्हणजे काढली होती याला सामानगडला. सामान्य रात्रीच्या वेळी गेलेलो मी सर्व, म्हणजे 2 गाड्या करून गेले होतो. तुम्ही पुढे गेला होता त्यावेळेला मला तुम्हाला दिसलेलं की बिबट्या तुम्हाला दिसले होता भंडारा म्हणजे जंगलामध्ये पारगडला गेला होता तेव्हा तुम्हाला म्हणजे बिबट्या दिसला होता त्यावेळेला. त्यानंतर आम्हाला एक तुम्ही नंतर आम्हाला शेअर केला की असं भयानक जंगलामध्ये इथं बिबट्या रोज येतोय. आम्ही त्यावेळेस संध्याकाळी जाऊन पोहोचलो की महाबळेश्वरला, तेव्हा जाऊन असं वाटलं की असं भयानक जंगल आहे असं. तिथं एवढं हे म्हणजे प्राणी वगैरे असतात, त्यानंतर इथं एवढा भयानक जंगलामध्ये एवढी काय असू शकते. आणि याच्यानंतर आम्ही रात्रीच्या वेळेला वस्तीची काढली तिथे 11 वाजता. रात्री वस्तीची काढली की नाही
त्यानंतर मला जरा पण मनावर म्हणजे भीती नव्हती की एवढं एवढं ओपन मध्ये जंगलामध्ये झोपलं आम्ही महाबळेश्वरला. जरा पण भीती नव्हती मनामध्ये की हे इथं काय होईल काय नाही सांगता येत नाही याच्याकडे. त्यासाठी आमच्या टीमना एवढं सांगतो मी की एवढं धाडस या टीम मध्ये घुसून झालंय की नाही, एवढं डेअरिंग पण आलं एवढ्यासाठी. त्यासाठी चांगलं म्हणजे तुम्हाला म्हणजे मला वाटतंय ही धाडस टीम असं यशस्वी यशस्वी झाली. या हे सगळं करत असते वेळी या 2 दिवसाच्या कठोर त्या सहलीमध्ये सगळ्यांचा उत्साह टिकवून कुणामुळे राहिला असेल तर आमचे वाचनालयाचे उपाध्यक्ष वासुदादा आमचे. मूर्ती लहान पण कीर्ती खूप महान आहे त्यांची. तर त्यांचा अनुभव मी विचारू इच्छितो की बाबा जिथं जिथं आम्हाला कंटाळा येतो तिथं तुम्ही म्हणजे आम्हाला जायचं किंवा आमच्या मुलांना सांगायचं कंटाळायचं नाही, इतिहासामधून प्रेरणा घेऊन आपण कशाला आलोय हे न विसर तुम्ही सांगत होता. आणि 2 दिवस उत्साह टिकवून ठेवला तुम्ही. त्या 2 दिवसामधलं तुम्हाला काय आवडलं आणि तुम्हाला काय वाटलं या अभ्यास सहलीबद्दल? आम्ही निघताना एकदम उत्साहानच गेलेलो, त्याच्यात काही शंका नाही. आणि आम्ही जावळीतच जाणार असं इथनच वाटलेलं. खरं सकाळी उठल्याबरोबर बजूदांनी जे म्हटले की, आणि ते क्लायमेट बघूनच म्हटले, त्यांनी काय असंच म्हटले नाहीत. कारण आम्ही 5ला उठलो आणि 5:30ला म्हटलं तर पाऊस चालू झाला. पाऊस असा काय होता, जोरदार होता. मग त्यामुळे मला पण असं वाटलं की बजूदांच्या साईडनं जरा गेलेलं बरं. मग केतनकडे आलो आणि केतनशी चर्चा केल्यावर केतनने एक मला काय सांगितला, दादा हिथं काय बघूलेस की तू, ही हिथं आहे, तिथं गेल्यास का नाही असं वातावरण राहत नाही, वेगळं वातावरण राहतंय. खरं केतनच्या बोलण्यावर तेव्हा पण मला डाऊटच होता. कारण का हितनं केतन सांगत होतं ह्या स्पॉटवरनं आम्ही जाणार आहे 12 किलोमीटरवर. मग 12 किलोमीटर पूर्ण तो दख्खनचा पठार येणार. मग 12 किलोमीटरवर काय वातावरण चेंज राहणार. खरोखर केतननं जसं म्हटला का नाही, तो विचार करून अभ्यास करूनच गेलेला. तेव्हा गेलेले ते उन्हाळ्याचे दिवस होते, शिवप्रतिष्ठानच्या ह्याच्यामधनं गेलेला ते. मग मला आणि पण जरा डाऊट होताच, कारण तेवढा सकाळी पाऊस आला. खरोखर जसं केतननं सांगितलं, बरोबर त्या 12 किलोमीटरच्या अंतरावर तिथलं वातावरण चेंज होतं आणि तिथं ऊन होतं. ऊन पहिला लागलं आम्ही आज घुसताना जावळीमध्ये, आणि लहान लहान मुलं होती, तुमचा मुलगा होता शरदादांचा, त्यांच्याबरोबर फार बरं वाटलं. आणि खरोखर आज जेव्हा मी आज जायला चालू केलो जंगलामधनं, खरोखर तिथं सूर्याची किरणं पण पडत नव्हती. आणि मगाशी जसं केतननं सांगितलं, एक रात्र एकाच जाग्याला दबा धरून ते बसणं होतं का नाही, ते खरोखर त्यांनाच जमलं असतं. ते आम्हाला ते जमायच्या गोष्टी नाहीत. का आम्ही दिवसा ढवळ्या जात होतो आणि डोळे असून आंधळे होतो आम्ही. आम्हाला समजत नव्हतं कसं जायचं आणि काय करायचं. त्यावेळेला काही पण म्हणजे आपल्याकडे हे नसताना, सुख सुविधा नसताना जे काय त्यांनी दबा धरून बसलेले, ते खरोखर भारी वाटलं. आणि सगळ्यांचं मनोरंजन, आणि सगळ्यात भारी म्हटला तर ते शर्यत लावलेली होती ती. आणि केतननं सांगितलं पाणी घाला दादा, घाला दादा. म्हणजे अशा लहान लहान गोष्टींमधनं जे आनंद मिळत होता त्याच्याबरोबर. आणि दुसरी गोष्ट तिथं जे अनुभवला मिळालं म्हणजे जावळी जे मोऱ्याकडनं शिवाजी महाराजांनी घेतले ते साधी सुधी गोष्ट नव्हती. कारण जावळी जे आता आम्ही ज्या रडतुंडीच्या ज्या वाटेनं आम्ही उतरलो, ती त्या वेळेला, आता तिकडनं रोड झालेत, गाड्या जातात, त्यावेळेला ती एकमेव वाट होती. आणि त्या वाटेमुळेच मोरे हे श्रीमंत होते. तर त्यांनी त्या वाटेला कर लावलेले. कारण तिकडनं जो रायगडवरनं जर घाट चढून आला तर ह्याच वाटेनं जायचं होतं. आणि अजून पण झाले अवशेष शिल्लक आहेत. 350 ते 400 वर्ष झाली ते जे रोड करत होते, म्हणजे ती वाट जी करत होते, तिथे दगड आहेत, अवशेष आहेत. आणि त्याच्यामुळेच आम्हाला ती वाट सोपी झाली. आणि इकडं तिकडं अनेक सोपी झाली. म्हणजे आम्हाला वाट समजून आली ती, बाबा इथनं जात होते. आणि ती वाट अजून पण आहे तशी आहे, 350-400 वर्ष आधी केलेल्यापासून. म्हणजे त्याचे दगड वगैरे आणि त्या वाटेचा जो ही आहे की एक साईज आहे ती आहे तशी आहे. कुणाला पण तिथं जायला त्रास होणार नाही. खरं एवढंच की घनदाट जंगल आहे. आणि सिरियसली म्हणजे कसं, इतिहास तर होताच आमच्या बरोबर, आणि आमचे जे सहकारी होते त्यांच्याबरोबर हसत खेळत राहणं, आणि मुलं त्यांच्याबरोबर इतिहास शेअर करणं. कसं आहे, सगळ्यांना इतिहास माहिती होता,
खरं तिथं जे जाऊन अनुभव घेणं हे फार मोठं होतं. आणि त्याचा जर अभ्यास केला का नाही, बरोबर शिवाजी महाराजांनी त्या भूगोलाचा अभ्यास करूनच अफजल खानाच्या सैन्याला तिथं बोलवलेलं होतं. ते असं काय नियोजन होतं नाही, ते अचूक होतं रे. त्याच्यामध्ये तीळ मात्र पण असं काय हे चुकीचं हे नव्हतं. म्हणून तरी तिथं शिवाजी महाराज 100 आणि 100% यशस्वी झाले. त्याच्यामुळे एवढं वाटतंय मला. आणि ही जी आम्ही सहल केली त्याच्यामध्ये बजूदा, चेतन आणि संतोषदा यांनी सगळं चांगलं मस्तपैकी हे केले. आणि चेतनचं खरोखर ते जे मला अजून पण आठवतंय, मी विसरणार नाही. कधी पण माहीत राहिलं नाही, बरोबर ते तसंच असतंय. जसं मागे सांगितलं की इथं पाऊस आहे दादा, खरं 12 किलोमीटर वरती तो वातावरण चेंज आहे. त्याच्या पाठीमध्ये थोडा अभ्यास होता. हा, अभ्यास होता. खरोखर भारी बरं वाटलं ना. तर शिवप्रतिष्ठानच्या ह्याला जातात मोहिमेला काही युवक, तर जातात का नाही, जसं केतननं अभ्यास केला तिथं जाऊन, आणि तसं आम्हाला पण आम्हाला पण घेऊन गेला. तर सगळ्यांनी जावं त्या मोहिमेला, खरं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जावं. मला तर असं वाटतं. सहकार्यानं आपण आपल्या आजूबाजूच्या सहकार्यानं आपण घेऊन गेलो. हा, कारण का माहितीये, हे इतिहास म्हणा किंवा तुमच्याकडे जे शिक्षण आहे किंवा विद्या आहे ती वाटल्यानं वाढते, नाहीतर वाटला नाही तर ती खुंटते. म्हणून त्याचं वाढ करावी आणि वाटावी. मी बजुदाना एक म्हणजे विचारतो, यातून तुम्ही बाबा आमच्या प्रेक्षकांना किंवा बाकीचे आता नवीन जे आहे त्यांना काय संदेश द्याल, की बाबा असं जे काय ह्या छोट्या मोठ्या सहली म्हणण्यापेक्षा आज आमचा जो वाचक वर्ग आहे तो अभ्यासू आहे. आपण परवाच्या त्या सहलीकडं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघत होतो. तुम्ही या घटनेतून काय संदेश द्याल तरुणांना म्हणा, किंवा जे कोण बाबा याच्यानंतर जातील प्रतापगड बघायला, रायगड बघायला, किंवा कोणताही गड किल्ल्यांना भेट द्यायला ज्या वेळेला कुटुंबासोबत, मित्रांसोबत, आपल्या गाववाल्यांसोबत जात असतील, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश म्हणजे मी बऱ्याच ट्रेकर्सना किंवा गड भ्रमंती करणाऱ्या लोकांना प्रश्न विचारत असतो, कारण मला फार आवडतात ते. जे शिवभक्त आहेत, जे शिव चरित्राचे प्रेमी आहेत, त्यांना कसं वाटतंय बघितल्यानंतर माझ्या घरचं माणूस, माझ्या हृदयातला माणूस असं वाटतंय. आणि बऱ्याच मी ट्रेकर्सना, सुशिक्षित ट्रेकर्सना सुद्धा मी बऱ्याच वेळा विचारलेला आहे गडांबद्दल. ज्या गडावर जाऊन आलो, मग त्या गडाचा इतिहास मी मुद्दाम विचारतो त्यांना. पण बऱ्याच अंशी अनास्था असते त्यांची, म्हणजे अभ्यासच नसतो त्या गडाचा. मी इतकं चाललो किंवा इतकं खडतर वाट होती किंवा धोका होता, असे बऱ्याच गोष्टी सांगतात, परंतु त्या गडाचा अभ्यासच नसतोय. जाऊन तिथं फोटो काढून घेणं, फोटो काढून घेणं किंवा एक धैर्य दाखवणं हे वेगळं पडतंय आणि अभ्यास करणं एक वेगळं पडतंय. अभ्यास दौरा जो आपण केला वाचनालयाच्या माध्यमातून, बऱ्याच इतिहासाच्या घटनांवर आम्ही चर्चा केलेली आहे. कारण कसं आहे, सह्याद्री प्रत्येकाच्या मनातील एक गाभारा आहे तो. आणि सह्याद्रीवर प्रेम करणारे आज तितकेच लोक आहेत. तिथं जी फुलणारी कारवीची फुलं, त्यानंतर आम्ही त्या पार गावात जेव्हा राहिलेलो, त्या पार गावात मी निरीक्षण केलं, घरात आलेली साप त्यांनी सरळ असं पोत्यातून घेऊन जाऊन बाहेर सोडत होते. म्हणजे आपल्या घरचं माणूस सारखं त्यांनी वागत होते, मारले नाहीत. त्यानंतर रस्त्यावर बिंदास फिरणारे खेकडे, मोठे मोठे खेकडे, हे जैवविविधता सह्याद्रीनं आज पण तशीच ठेवलेली आहे. आणि तिथल्या लोकांनी सुद्धा जपलेली आहे. आणि तिथला निसर्ग आजही ती लोक जपत आहेत. आम्ही जेव्हा महाबळेश्वरला रात्री जाऊन झोपल्यानंतर मी जेव्हा कारमध्ये झोपलो होतो, सकाळी पाहिलो तर पूर्ण पाय रक्ताने भरलेला, गाडीमध्ये सुद्धा रक्त पडलेलं होतं. पण मला ते काय वाटलं नाही, कारण ते एक प्रेम होतं त्या जळूनच आपल्या माणसांवर. आणि नंतर आम्ही जेव्हा मेटतळे ह्या गावी गेलो, एक 6 किलोमीटर महाबळेश्वर पासून, कारण महाबळेश्वराचं जेव्हा मी दर्शन घेतलं, महाबळ ईश्वर आहे तो, म्हणजे मनुष्याना बळ देणारा ईश्वर आहे तो, म्हणजे शिव शंकर आहे. त्याचं आम्ही एक रेफरन्स घेतला आणि त्याच्या सह्याद्रीच्या कुशीत आम्ही शिरलो.
मेडतळे गावी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा डाव्या अंगालाच तिथून निमुळती वाट आहे. त्या वाटेवरून जेव्हा आम्ही पठारावर गेलो तिथली जी कारवीची फुलं फुललेली होती आणि एक प्रकारे ती निसर्गाची मुक्त उधळण होती सौंदर्याची. एकदम मनाला ते आल्हाददायक मनात होतं. आल्हाददायक होतं आणि फार बरं वाटलं. त्यानंतर तो जो आम्ही पायवाट जी आम्ही होती ते मार्ग काढत गेलो तिथं दगड रचलेले होते. अवशेष ते अवशेष. असे रस्त्याचे अवशेष मग आज ते- सुद्धा आहेत तिथं. त्यानंतर मी घरी येऊन आणि अभ्यास केला हम्म. की महाराजांचं त्या जी अफजल खानची मोहीम होती तर त्या मोहिमेचा आणि अभ्यास केला. त्याच्या अगोदर पण सर्वांना मी एक विनंती करतो, जेव्हा आपण गड भ्रमंतीला जातो त्या गडाचा आपण पूर्णपणे अभ्यास करावा, स्थळांचा अभ्यास करावा, कोणत्या ठिकाणी कोणतं स्थळ आहे हे सर्व मिळतंय. आपण इंटरनेटचा आधार घेऊ शकता, चांगल्या पुस्तकांचा गड भ्रमंतीच्या पुस्तकांचा आधार घेऊ शकता आणि अभ्यास करून जेव्हा आपण जातो नाही तोच जास्त गणित गावा समजतं. आणि तीच शिवरायांची नीती आहे आणि जे आपण प्रत्येक जण शिवरायांच्या नीतीनंच गडभ्रमंती करावी. हम्म. कारण बऱ्याच मी एकट्या मुलाला मी सहज विचारलं, तो टी शर्ट घालून आलेला होता हम्म. ट्रेकर्सचं. हम्म. किती गड फिरलास रे म्हटलो. हम्म. तर म्हणून भाई भरपूर फिरलोय मी हम्म. आजपर्यंत म्हणला. हम्म. मग शिवरायांची राजधानी कुठली हम्म. ते काय माहित नाही. मग ते अनास्था होते काहीतरी वाईट अभ्यास आणि अभ्यास माहिती पाहिजे. अभ्यास आपलाच पाहिजे. इतिहासाची आम्हालाच माहिती नसते. आम्हाला माहिती पाहिजे. हम्म. मग त्यांना मी सांगितलं असं असं असतं रे आणि हे करा, अभ्यास पण करा थोडा, हम्म. असं सांगितलं. त्यानंतर महाराजांची दूरदृष्टी बघा. आम्ही ज्या मेडतळे गावाहून जे दगड रचलेले आहेत नाही हम्म. ते दगडचा आम्ही नंतर घरी येऊन थोडं ट्रेक ह्याचं म्हणजे गड भ्रमंतीची पुस्तकं काढली आणि त्याच्यातील इतिहास वाचला मी. तपासण्याचा तर प्रयत्न. तपासला की महाराजांनी अफजल खानाला गळाला लागण्यासाठी हम्म. मुद्दाम तिथली झाडं चुरून वाट केलेली वाट केली. होती रणतोंडी घाटातून. हम्म. आणि 15,000ची फौज अफजल खानाची रणतोंडी घाटातून पार गावात उतरलेली होती आणि आमचे सैनिक जे होते मावळे त्यांनी बरोबर त्याला घेरलेलं होतं. म्हणजे असं एक चक्रव्यूह रचलेलं होतं. ते बरोबर ते सापळ्यात अडकायचं आणि त्याला बरोबर गाठून मारायचं. हे हम्म. हा गनिमी कावा महाराजांनी अवलंबला होता. इतकी दूरदृष्टी होती महाराजांची. ह्या अशा बऱ्याच गोष्टींचा आम्ही अभ्यास केला. त्यानंतर पारगावचं जे पूल आहे त्या पुलाची जी रचना होती ती एक बाजून जो पाण्याचा प्रवाह आहे वरच्या बाजूला ते धार त्या पाण्याची कापण्यासाठी त्यांनी ट्रायंगल मध्ये असं हे केले, त्रिकोणी बांधकाम केलेलं आहे. म्हणजे त्या पाण्याचा प्रवाह कुठेही अडू नये आणि येणारा प्रवाह त्याच वेगाच्या माध्यमातून बाहेर पडावा. ह्या पद्धतीने त्यांनी ते पूल बांधलेलं आहे आणि आजही तिथला एक सुद्धा दगड हललेला नाही. चारी बाजूने आम्ही त्या पुलाचा अभ्यास केला, एक पण दगड हललेला नाही. त्यानंतर आम्ही जेव्हा प्रतापगडचं जी चढाई केली नंतर दुसऱ्या दिवशी पारगावातून ती फार चांगली हे होती आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून भरपूर आम्ही त्या इतिहासावर चर्चा केलेली आहे आणि प्रत्येक जणांनी इतिहास अभ्यासलेला होता, इतिहास वाचलेला होता. त्यानंतर चिकित्सक होते आमचे जे सहकारी, ते चिकित्सक होते. अभ्यास त्यांनी आम्ही जे काही चर्चा झाली त्याच्यानंतर त्यांनी सर्व काही श्रवण केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी आणि येऊन इकडं वाचनालयात अभ्यास केलेला आहे. असाच सर्वांनी अभ्यास करावा, चांगला दृष्टिकोन ठेवून किंवा चांगला अभ्यास करूनच गड मोहीम करावी. प्रत्येक गडाचा अभ्यास व्हावा, त्यानंतर भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास व्हावा, वातावरणाचा अभ्यास व्हावा. हे मी प्रत्येक गिर्यारोहकांना, गड भ्रमंती करणाऱ्या युवकांना, शिवभक्तांना मी सांगू शकतो. धन्यवाद बजुदा. तुला काय सांगायचं आहे? तर आज या ठिकाणी जे काय आम्ही सीमोल्लंघन केलं, पूर्वी आमचे पूर्वज पराक्रम गाजवत होते, आम्ही आधुनिक छत्रपती शिवरायांचे मावळे जो गाजवलेला पराक्रम वाचला, त्या स्थळांना भेट देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि हे तुमच्या पर्यंत मांडण्याचा उद्देश एकच की तुम्ही सुद्धा ज्या वेळेला गडकिल्ल्यांच्यावरती भेट द्याल त्यावेळेला त्या गडकिल्ल्यांचा तुम्ही अभ्यास करा.
त्या गड किल्ल्यांच्या मध्ये जीव आत सुद्धा आहे. ज्या वेळेला आम्ही जावळीमध्ये घुसलो आणि जावळीच्या त्या परिसराचा अभ्यास करत चर्चा करत जात होतो, तेव्हा आम्हाला वाटत होतं की निसर्ग आमच्यासोबत बोलत आहे. तो सह्याद्री आम्हाला हळुवारपणे नेत या अनुभूती येत होत्या. याचं कारण काय, की बाबा महाराजांच्या बद्दल जात जात चर्चा. बाबा आम्हाला त्रास व्हायलाय, आम्हाला कष्ट व्हायलाय, माझे पाय दुखालेत, कुठून अस्वल येईल, बिबट्या येईल, जळू लागेल, या गोष्टीचा म्हणजे जरा सुद्धा भान नसते. वेळी महाराजांचे मावळे कसे या वाटेनं गेले असतील, महाराजांचे मावळे त्या वेली, ती झाडं, मोठी मोठी झाडं त्या अरण्यामध्ये कुठं दडून बसले असतील, काय पद्धतीचं प्लॅन केलं असणार. 15,000 मध्ये एकही वाचला नाही आणि आमच्या मधला एकही मावळा हुतात्मा झाला नाही. या पद्धतीचं सूक्ष्म निरीक्षण, जे मायक्रो प्लॅन्स जे म्हणतो, ते मायक्रो प्लॅन्स काय छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, जर ते बघायचं असेल तर तिथं तुम्ही गेलं पाहिजे. आम्ही वाचलंय तो अफजल खान फाडला महाराजांनी, त्याच्या ताकदीचा अभ्यास करायला आणखी एक आम्ही सेशन घेऊ की बाबा अफजल खान कसा होता, तो आला कसा, तो ट्रॅपमध्ये सापडला कसा, याच्यावरती आम्ही आणखी एकदा चर्चा घडवून आणू. पण हा भौगोलिक परिसर तुम्ही बघाच. आणि मगाशी दादाने एक शब्दाचा उल्लेख केला, गनिमी कावा. हा गनिमी कावा या शब्दाची उत्पत्ती आणि हे गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर 2 वेळा आलेला आहे. एक सुर्वे आणि मोरे जे काय पन्हाळगड याच्यावरती विशाळगडावरती जे काही मजार आहे ना, ते अतिक्रमण केलेली मजार, ती त्या मजारीचा आणि त्या गनिमी काव्याचा आणखी एकदा उपयोग म्हणजे चर्चा करूया आपण. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरची एक घटना राजा शहाजीने भातोडीच्या लढाईमध्ये केली होती, हा गनिमी कावा. तिथून म्हणजे याचं महत्व तो नंतरला त्या 300-350 वर्षापूर्वीचा महामंत्र झाला, तो गनिमी कावा. त्या भातोडीच्या युद्धामध्ये 2 जे मोगल जहांगीर बादशाह नवीन बादशाह झाला होता आणि इकडून आदिलशहाचा तो इब्राहिम आदिलशाह, हे दोघं मिळून निजामशाही बुडवण्यासाठी, म्हणजे एका मराठा सरदाराच्या मांडीवर मुर्तुजा निजाम जो का बसला होता, त्या मराठ्याला हरवण्यासाठी 2 मुघल राज्य, 2 मुघल सल्तनती एकत्र आल्या आणि त्या भातोडीच्या युद्धामध्ये शहाजीराजांना पराभूत करण्यासाठी वरून मोगल आले आणि इथून विजापूरहून आदिलशाही एकत्र झाली आणि त्या भातोडीच्या युद्धामध्ये शहाजीराजांच्यावरती आक्रमण झालं. तिथूनच गनिमी कावा या त्या मंत्राचा उदय झाला आणि त्या 2 शायांना एकाच वेळी हरवणारा मराठा सरदार या सह्याद्रीनं आमच्या या भारतभूमीला दिला. म्हणजे गनिमी काव्याचं तंत्र तिथून उत्पन्न झालं आणि नंतरला फळाला आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कार्यकर्ते. तर त्या भातोडीच्या लढाईचा अभ्यास कधीतरी करूया, कारण 2 शायांना वन टाइम हरवणारा योद्धा त्यावेळी निर्माण झाला. एक सरदार शहाजीराजे, ते अपयशी झाले, नंतरला निजामशाही गेली. पण त्या युद्धामध्ये मोगलांना आणि आदिलशाहीला एकाच वेळी अंगावरती घेऊन त्यांना हरवण्याची किमया या सह्याद्रीच्या साथीनं शहाजीराजाने केली. आणि तोच गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी यशस्वीरित्या रायगडावरती हिंदवी स्वराज्य स्थापन करून यशस्वीतेकडे नेली. तो गनिमी कावा कधीतरी पुढच्या सेशनमध्ये आपण चर्चा करूया आणि वेगवेगळ्या युद्धांचा केला गेलेला अभ्यास आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू. असंच साथ तुमची राहू दे आणि असंच आमचे जे काय वाचक आहेत, प्रेक्षक आहेत आणि सभासद आहेत, या सभासदांना मी विनंती करतो, या नंतर यदा कदाचित तुम्ही फक्त गड किल्ल्यांनाच नव्हे, ज्या ठिकाणी तुम्ही भेट द्या त्या ठिकाणाची योग्य ती माहिती जमा करा. ती माहिती जमा झाल्यानंतर, त्या स्थळाला भेट दिल्यानंतर इतरांच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करा. तीच माहिती वेगवेगळ्या अँगलनं बघितल्यानंतर हे घडलंय काय, असं घडू शकतंय काय, हे स्वतःला प्रश्न विचारा आणि त्या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याचा प्रयत्न करा. आणि आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमचा प्रयत्न एवढाच होता की यदा कदाचित आमच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जर कोणी गड किल्ल्यांना किंवा ऐतिहासिक स्थळांना भेट देत असतील तर त्याने अभ्यास करा. अभ्यास करून ते प्रश्न तयार करा आणि तिथं जाऊन त्या भूगोलाचा, त्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये जावा.
निश्चितच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तो सह्याद्री द्यायला आज सुद्धा छाती पुढं करून त्या महाराष्ट्रामध्ये त्या पट्ट्यामध्ये उभा आहे. तर आज या आमच्या सभासदांच्या माध्यमातून आम्ही जावळीचं रणांगण जे बघून आलोय, तो अभ्यासून आलोय, ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न केला. इथून पुढे सुद्धा प्रयत्न करतच राहील. आणि आज या जावळीच्या युद्धाचं जे काय मनोगत तुमच्या रूपानं आमच्या प्रेक्षकांच्या समोर, नव सभासदांसमोर मांडण्याचा प्रयत्न तुम्ही केला, तुम्हा सर्वांचा आभार मानतो. आणि पुढच्या सहलीला याच्यापेक्षा मोठी टीम, अभ्यासू टीम जमावी आणि तुम्ही जमवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुर्तास जय जिजाऊ, जय शिवराय.